आपला एक खेळाडू सुद्धा पाठवा आणि बॅट्समन लवकरात लवकर पाठवा। एक आपण पाहतोय मुंबई गोवा हायवे आणि या हायवेवरून रोज आपण जात असतो, किंबहुना वर्षातून काही दिवस असे असतात की या मैदानाच्या बाहेर पाहावं लागतं, कारण या मैदानाच्या शेजारी ही क्रीडा स्पर्धा चालू असते। आणि याच स्पर्धेसाठी आज आपण नक्कीच 6व्या दिवशी इथे जमलेलो आहोत, जिथे आपण पाहतोय मसला संघ जुनेरा 11 मसला संघ प्रथम 4 षटकामध्ये बॅटिंग करणार आहे। त्याही पलीकडे आपण पाहतोय 7 क्लब कुडकी हा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणार आहेत। नो डाऊट या सामन्यासाठी पंच म्हणून गेले कित्येक दिवस या क्रीडा स्पर्धेची ज्यांनी एक अतोरत चांगली सेवा केलेली आहे, चांगली पंचांची भूमिका केलेली आहे, संदीप माने सर आणि संदीप हटे सर हे दोन अनुभवी पंच, त्याही पलीकडे क्रिकेटच्या परिभाषेला समजणारे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। आणि त्याही पलीकडे आपण पाहतोय कुडकी या संघाने आपले क्षेत्ररक्षण सुद्धा सजवलेला आहे। वंडर स्पोर्टच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय प्रत्येकाच्या घराघरात मोबाईलमध्ये जाऊन पोहोचलेली आहे आणि यासाठी आपण आज पुन्हा एकदा इथे जमलेलो आहोत। सामना क्रमांक 2 आजच्या दिवसातला आणि एक महत्त्वपूर्ण लढत आजच्या दिवसातली आपण पाहतोय, जिथे आपण पाहतोय गोलंदाजी करणार आहेत 7 क्लब कुडकी, तर जुनेरा 11 मसला बॅटिंग करणार आहेत। बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला दाखल झालेले आहेत मसला संघ। तुमचा अजून प्रतिनिधी आलाय नाही, ऑन द वे। रिहान गोलंदाजी करतील, पहिले रिहान आहेत। पहिला चेंडू नक्कीच पडल्यानंतर अतिरिक्त उंची घेतोय, परंतु त्याही पलीकडे ब्लाइंड शॉट मारण्याचा फलंदाजाच्या मार्फत प्रयत्न झाला आणि हा प्रयत्न असफल सुद्धा होतोय। पहिल्या चेंडूवर दमखम दाखवली तिकडे गोलंदाजाने आणि सुरुवात मात्र श्री गणेशा चांगला केलेला आहे। मैदानाच्या आतमध्ये रिहानला आज गोलंदाजी करायची आहे। आपण पाहतोय कुडकी या संघासाठी सातत्यपूर्ण नक्कीच हे गोलंदाज यासाठी ओळखले जातात। नवीन चेंडू त्यांच्या हातात दिला जातो आणि त्याही पलीकडे चांगली गोलंदाजी नक्कीच करतायत रिहान। याही वेळेला ओहो चांगली पिचिंग होती, नक्कीच एसटीच्या थोडा का होईना आपण पाहतोय याकडे लक्ष असेल। याच गोष्टीची चर्चा नक्कीच आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा होती। एसटीच्या थोडा का होईना किंचित जातोय का चाटून आणि पंचांचा इशारा येतोय तिसऱ्या अंपायरकडे, पाहिला जाईल हा चेंडू नक्की कुठून गेला आणि वंडर स्पोर्टच्या माध्यमातून या चेंडूवर लक्ष पुन्हा एकदा केंद्रित केले जाते। तिसऱ्या पंचाला आमंत्रित केले गेले आहे आणि दुसऱ्या चेंडूवर एक नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला भेटते, जिथे स्ट्राईक एंडला आहेत सलाउद्दीन आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत आदिप। सलाउद्दीन मात्र आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहेत, त्यांच्याकडे बॉल गेला जरूर, परंतु नक्की हा काय प्रकार घडला तो जरूर आमचे प्रदीप शिंदे हे पाहतील। तिसरे टीव्ही अंपायर आहेत आणि पंचांनी दिलाय आउट, परतावं लागेल। पहिल्या विकेटचं होतंय पतन। दाखवली चेंडू मात्र एसटीला चाटून गेला, बेळ उद्ध्वस्त केली गेली आणि बघता बघता पहिल्या विकेटचं पतन होतंय। मैदानाच्या आतमध्ये रिहानने दमखम दाखवली आणि जाणून दिलंय की माझ्या संघाने मला पहिले षटक का हाताळलं, माझ्या गावाकडून आज षटक हे टाकतोय मी आणि या षटकात माझ्याकडे किती मोठी जबाबदारी आहे। आघाडीचे फलंदाज माघारी परतणं ही मोठी जबाबदारी असते त्या गोलंदाजाची आणि नक्कीच या चेंडूवर ते खरे उतरले। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उमेर दाखल झालेले आहेत, आधी यांच्या साथीला फलंदाजी करणार। उमेरवर आता दडपण जरूर असणार आहेत, कारण आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर येणाऱ्या फलंदाजावर हे दडपण असतं जरूर, परंतु त्याही पलीकडे ते दडपण झुगारून त्यांना बॅटिंग करावी लागेल। परंतु रिहान यांच्याकडे सुद्धा आज चांगले चेंडू आहेत आणि त्यापैकी एक चेंडू मागील आला, परंतु याही वेळेला रिहान काय कल्पकता दाखवतील, कारण समोर आता उमेर आहेत, नवे बॅट्समन जरूर आलेले आहेत।
याही वेळेला हा सुद्धा फटका सजवलाय मिड विकेटच्या दिशेने, तिकडे क्षेत्ररक्षक आहेत आणि बघता बघता चेंडू सुद्धा अडवलेला आहे. एकेरी धाव आली उमेर यांच्या बॅट मधून. एकेरी धावेने आपण पाहतोय भसला संघ धावफलकावर तब्बल जाऊन पोहोचला. आता मात्र एक वर अकाउंट खोललं गेलं. एक गड्याच्या मोबदल्यात पहिले षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय सेवन क्लब कुडकीच्या माध्यमातून रिहानच्या माध्यमातून चेंडू फेकला जातोय, तर समोर आपण पाहतोय बॅट्समन तयार आहेत. याही वेळेला उजव्या एष्टीवर त्याला मात्र आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि फळीचा संपर्क येत नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. तिकडनं मात्र रिहानच्या पुन्हा एकदा एक चांगल्या चेंडूची संगता होते. सातत्यपूर्ण आपण पाहतोय वैविध्यता आहे इथे मात्र रिहानच्या चेंडूमध्ये, आणि ती वैविध्यता पाहतोय प्रत्येक चेंडूमध्ये आणता येत आणि ते आणणं गरजेचं आहे. कारण सातत्यपूर्ण एक चेंडू हाताळला तर बॅट्समन तुम्हाला परखेल आणि आक्रमण जरूर करेल. याही वेळेला आखूड टप्पा त्याला मात्र पॉइंटच्या वरून टोळवलाय. जातोय वन बाउन्स सीमारेखा पार, येतोय चौकार, 4 धावा. याही 4 धावेने धावफलक आपण पाहतोय जुनेरा 11 भसला संघाची तब्बल 5 धावा धावफलकावर. एक गड्यांच्या मोबदल्या रिहानचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. एक चांगली क्रीडा स्पर्धा आणि टेनिस क्रिकेटला वेड लावणारी क्रीडा स्पर्धा, त्याहीपेक्षा प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी क्रीडा स्पर्धा अर्थात आजच्या 6व्या दिवसात आपण आहोत. याही वेळेला बॅटचा आवाज आलाय आणि परतावं लागेल. क्वाड व्हीएनडीच्या स्वरूपात आणखीन एक दुसऱ्या विकेटचं पतन होतंय. एक चांगली गोलंदाजी केली जाते, सातत्यपूर्ण आक्रमण करण्याच्या प्रयत्नात आहेत फलंदाज, परंतु चुकी करता येतं. बॅटवर नीटसा येऊ शकले नाही. वरची जरूर स्टिकरची कडा घेतली आणि विकेट किपर यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरवला. एक षटक समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून मैदानात झाली, जे आपण पाहतोय रियान या गोलंदाजाने हाताळलं आणि दमखम दाखवली. एक चौकार जरूर आला, परंतु त्याही पलीकडे चांगले 2 गडी बाद करण्यात आले आहेत इथे मात्र मसला संघाची. आणि 2 गड्यांच्या मोबदल्यात एक षटका अंती धावफलकावर धावा तब्बल 5 झालेल्या आहेत. एक सुंदर षटक टाकलं गेलं रियानच्या माध्यमातून, आणि ती जबाबदारी जी संघाला सुरुवात करण्याची एक वेगळी जबाबदारी असते, ती जबाबदारी मात्र मसला संघाकडून रियानच्या माध्यमातून चांगली झालेली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर फलंदाज थोडेसे नक्कीच नाराज करतायत कुडकी संघाला, आणि ती स्टार्ट किंवा ती सुरुवात त्यांच्याकडनं सुद्धा झाली नाही. ती होणं गरजेचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत, सैफुल्ला दाखल झालेले आहेत. यांच्याकडे सुद्धा आता पाहावं लागेल, कारण सैफुल्ला आता एक बॅट्समन आहेत आणि त्यांना आपली एक धावसंख्या अशी न्यायची आहे की येणाऱ्या काळात त्यांच्या गोलंदाजांना काहीतरी कामगिरी करता येईल. षटक क्रमांक 2. याही वेळेला आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या साईडला थोडंसं जरूर जातोय, परंतु त्याही टप्प्यावर आक्रमण करता आलं नाही फलंदाजांना. आणि आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील ऐमानने सुद्धा कल्पकता दाखवलेली आहे, अचूकता आहे ऐमानकडे, आणि तिकडनं मात्र बीट करून टाकले फलंदाजाला आणि याहीवर आक्रमण करता आलं नाही ऐमानच्या. ओहो, हा सुद्धा चांगला चेंडू टाकला गेला. आडव्या बॅटने मारण्याचा डीप स्क्वेअरला टार्गेट केला गेला फलंदाजाच्या मार्फत, परंतु त्याहीवर आक्रमण करता आलं नाही. ऐमाननी सुद्धा चांगली रियानच्या नंतर आले गोलंदाजीसाठी आणि त्यांनी सुद्धा दमखम दाखवलेली आहे. हल्लीचं क्रिकेट असं पाहिलं गेलं तर बॅटिंगचं क्रिकेट संबोधलं जातं. टेनिस क्रिकेटमध्ये भल्या भल्या गोलंदाजांना फोडलं जातं, भल्या भल्या गोलंदाजांना मारलं जातं आणि जास्तीच्या धावा ऐल्या जात आहेत. आणि अशाच टेनिस क्रिकेटमध्ये मात्र आपण पाहतोय कुडकी संघाचे गोलंदाज मात्र कारनामा करत आहेत सध्याच्या घडीला. हो, इथे मात्र पटबार होता, थोडा शॉर्ट ऑफ चेंडू होता, परंतु त्यालाही सुद्धा मारण्याचा प्रयत्न झाला असफल. आपण पाहतोय चेंडूवर नजर ठेवणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटच्या पटलावर तुमच्या डोळ्याने चेंडू फुटबॉलसारखा दिसणं गरजेचं आहे, परंतु जर तुम्ही अशा प्रकारचे ब्लाइंड शॉट मारले, अंध फटके मारलेत, तर तुम्हाला दैवावर किंवा तुमच्या नशिबावर भरोसा ठेवूनच धावा येतील. याही वेळेला पुन्हा एकदा कुटप्पा आहे. आपण बार जरूर घेतला, शॉर्ट ऑफ गेंद होते आणि खूप सारं वेग होता याही ऐमानच्या गोलंदाजीला आणि धावा आल्यात नाही. दुसरे षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल धावा झाल्यात 5 आणि ह्या चिंताजनक धावसंख्या आहेत. कारण सध्याचं टेनिस क्रिकेटचं सध्याचं युग आहे ते प्रति षटकामागे 10-15 धावा येणं गरजेचं असताना मात्र गोलंदाज कारनामा करत आहेत. यावेळी फटका सजवलाय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक वाट पाहत आहेत आणि ही वाट संपलेली आहे. झेलने परतावं लागेल. आणखीन 3ऱ्या विकेटचं होतंय पतन मैदानाच्या आतमध्ये.
काय गोलंदाजी होत आहे, अचूकता आहेत आणि क्रिकेटच्या पटलावर जरूर एक म्हटलं जातं की ते डॉट चेंडू असतात ना, ते तुम्हाला विकेट देऊन जात नाही, परंतु त्या डॉट चेंडूवर समोरच्यावर एक दबाव प्रस्थापित केला जातो आणि एखाद्या खराब चेंडूला, खराब फटक्याला आमंत्रण केलं जातं आणि तेच झालं. आपण पाहतोय गोलंदाजाच्या मार्फत मागील चेंडू डॉट टाकले गेले, फलंदाज थोडेसे का होईना दडपणात आले आणि बघता बघता एक खराब फटका खेळला आणि बाद झालेला आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 5 चेंडू नक्कीच निर्धाव टाकलेले आहेत, ज्यामध्ये एक विकेट सुद्धा घेतलेली आहे आणि हा शेवटचा चेंडू कसा असेल या सगळ्याकडे लक्ष असेल, कारण या चेंडूवर काय होईल. तर या चेंडूवर नक्कीच हे मेडन ओव्हर नसणार आहे, परंतु त्याही पलीकडे चांगला प्रयत्न झाला आणि चेंडू फरार होतोय. सीमारेखा पलीकडे येतायत 4 धावा. शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका आला आणि बघता बघता धावफलकावर 9 धावा लागलेल्या आहेत. नक्कीच शेवटचा चेंडू एक चांगला जरूर आहे बसला संघासाठी आणि या चेंडूवर 4 धावा आल्या आणि 9 धावा आल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांती 9 धावा धावफलकावर जुनेरा 11 मसला संघ आपण पाहतोय. मेहर 11 टेम्पाले फेस्टिवल 2025 मध्ये आपण आहोत आणि आजचा 6वा दिवस आहे आणि याही 6व्या दिवसात क्रिकेटचा एक रंगारंगा सोहळा जरूर चालू आहे. मुईब दाखल झालेले आहेत तिसऱ्या षटकासाठी. आपण पाहायला गेलं तर 4 षटकांचा सामना आहे आणि या धावा खूप चिंताजनक आहेत मसला संघासाठी. आता मुनिबोय कशा प्रकारे आक्रमण, इथे पहिला चेंडू आत्मघातकी होता, उंची होती, शरीराला हानिकारक होता आणि पंचांनी सुद्धा नो दिलेला आहे. एकूण 2 धावा भेटतील या चेंडूवर आणि तब्बल धावसंख्येवर 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच हे तिसरं षटक मुनीब यांचं मसल्या संघासाठी धावांचा ओघ वाढवणारा असेल का, कारण पहिल्या चेंडूवर नक्कीच खराब चेंडू हाताळला गेला, अतिरिक्त उंची घेतली गेली. नक्कीच पहिला चेंडू टाकायचा होता, सकाळचं सत्र आहे, बराच दूरवरून प्रवास करून आलेत आणि तदनंतर मात्र आपल्या शरीराला थोडीशी लवचिकता येणं गरजेचं आहे. परंतु 4 षटकांमध्ये तुम्हाला 6 चेंडू टाकायचे आहेत आणि ते सुद्धा कल्पकतेने. मागील 2 गोलंदाज तुमचे सफल आहेत आणि त्यावर तुम्हाला पुन्हा एकदा मार्गक्रमण करावे लागेल. परंतु आपण पाहतोय मसला संघाला आता बॅटिंग खोलावी लागेल आणि धावांचा ओघ वाढवा लागेल. परंतु ही चिंता 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 संपलेली नाही, कारण आणखीन एक मुनीब यांचा चेंडू चांगला होता. नक्कीच मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याही प्रयत्नाला सफलता आली नाही. बॅटवर चेंडू येणं गरजेचं आहे, किंबहुना तुमच्या बॅटला आता बॉलचा प्रेम नक्कीच होणं गरजेचं आहे. मोठे मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण खूप साऱ्या धावा कमी आहेत आता. ओहो, याही पलीकडे जिथे बॅटला चेंडू लागतो तिथे मात्र कुठेतरी स्पर्श करून कट लागून जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नक्कीच बॅटला जरूर लागला, परंतु यष्टिरक्षकाच्या हातात गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर मागील 2 चेंडू चांगले टाकले जात आहेत. याही वेळेला टो यॉर्कर टाकला गेला, तिकडनं उचलण्याचा प्रयत्न झाला, ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, तिकडनं एक धाव येईल मसल्यासाठी आणि एकेरी धावेरी धावफलक आता मात्र तब्बल आपण पाहतोय 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण नक्कीच एक दमदार आणि एक क्रिकेटचा रंगरंग सोहळा जो दरवर्षी प्रतीक्षेत असतो 2025 क्रिकेटचा फेस्टिवल आपण पाहतोय मेहर 11 टेम्पालेच्या माध्यमातून. मुशीरजी आणि त्यांच्या सहकार्यांचं एक बहारदार नियोजन आज नक्कीच 6व्या दिवशी आपण पाहतोय. याही वेळेला हो 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 काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, तुम्हाला क्रिकेटच्या पटलावर सहज सोपं काहीच भेटणार नाही. वाईट येतोय का ही बॅटमनची प्रतीक्षा होती, परंतु त्याही पलीकडे एसटी उद्ध्वस्त केली गेली आणि बघता बघता आणखीन एक विकेटचं होतंय पतन. काय गोलंदाजी होत आहे आज. मात्र जे काय घडतंय ते जुनेरा 11च्या मसल्याच्या माध्यमातून खूप सारं विपरीत घडतंय, त्यांच्या अगेन्स्टच घडतंय आणि जे काय घडतंय ते मात्र सगळं काही चांगलं घडतंय. आपण पाहतोय 7 क्लब कुडकीच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश दाखल झालेले आहेत. आता धावा कोण वाढवणार पडलेला प्रश्न जरूर आहे मसला संघासाठी. त्याही पलीकडे धावा न देणारे बोलर्स किंवा गोलंदाज आज लावलेत. आपण पाहतोय कुडकी संघाने अफलातून गोलंदाजी होत आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर
12 धावा, षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आणि सकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सुस्तावलेला आणि मंदावलेला सामना. कारण प्रेक्षक जे आहेत थोडे थडके त्यांना मात्र या क्रिकेटची एक वेगळी लज्जत पाहायची आहे आणि टेंबल्याचं क्रिकेटचं फेस्टिवल एक वेगळ्या उंचीवर आहे. कारण इथल्या खेळाचं सगळ्यांना वेळ आहे आणि जसजसं दिवस पुढे जाईल तसं नक्कीच इथल्या ग्राउंडवरचे प्रेक्षक वाढतील. कारण इथले एक वेगळं आयोजन असतं आणि त्या आयोजनात पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात. याही वेळेला फटका सजवलाय, लॉग ऑफचे क्षेत्ररक्षक येत आहेत. जिथे फटका चांगला आला सतीशच्या माध्यमातून तोही झेल पकडला गेला आणि आणखीन 5व्या विकेटचं पतन. षटक क्रमांक 3 आहे आणि धावा मात्र 12 वर थांबलेल्या आहेत. वाढवणार कोण धावा? पडलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आता मात्र मसला संघाकडे आहे का? आणि ते असेल तर लवकरात लवकर येणं गरजेचं आहे. कारण 24 चेंडूमध्ये तुम्हाला टार्गेट सेट करण्याची जबाबदारी आहे आणि त्याही पलीकडे आपण पाहतोय आता बॅट्समन मात्र अपयशी होत आहे. बॅट्समनला आता दमखम दाखवावी लागेल. कारण बॅट्समन आता कशा प्रकारे आपल्या धावांचा ओघ नेता येत. कारण धावसंख्येवर चिंताजनक स्कोर आहे तो म्हणजे 12, 12 आणि 12. तो पुढे कोण नेणार? एका बाजूला आपण पाहतोय मुनीब चांगली गोलंदाजी करत आहेत. 3ऱ्या षटकासाठी आले आतापर्यंत. नक्कीच त्यांनी सुद्धा एक जबरदस्त चेंडू हाताळले गेले आणि धावांचा ओघ थांबवलेला आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे आपण पाहतोय पुन्हा एकदा मुनीब. ओहो, पुन्हा एकदा तोच कारनामा, तीच घटना, तीच ऍक्शन रिप्लाय वंडर स्पोर्ट्सला दाखवावी लागेल. कारण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डावी एसटी उद्ध्वस्त झाली. काय घडते मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय सगळे बॅट्समन उजव्या एसटीवर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत. डाव्या एसटीवर टाकलेल्या चेंडूला वाईड येईल अशी त्यांची एक अभिलाषा असते. परंतु त्याही पलीकडे इथे मुनीब मात्र चांगली गोलंदाजी करतायत आणि मुनीब यांची झाली आता हॅट्रिक. कारण 2 क्लीन बोल्ड केले आणि 1 झेल गेला आणि या स्पर्धेची हॅट्रिक आजच्या दिवसात आपण पाहतोय मुनीब यांच्या गोलंदाजीवर. 6 गड्यांच्या मोबदल्या धावफलकावर धावा तब्बल आपण पाहतोय 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चिंताजनक स्कोर आहे. तर इम्रान गोलंदाजीसाठी दाखल झालेले आहेत. नवीन गोलंदाज आहेत इम्रान. 4थं षटक आणि शेवटचं षटक असेल इम्रान यांचं. परंतु धावा आता मात्र 12 झालेल्या आहेत. याही पलीकडे आता 6 चेंडूमध्ये दमखम दाखवावी लागेल फलंदाजाला आणि जास्तीच्या धावा कराव्या लागतील. प्रयत्न जरूर झाला तिकडे मात्र मिड विकेटच्या वरून चेंडू टोळवलाय. समोर आपण येतोय मैदानाच्या आतमध्ये 6 धावा. या धावा येणं गरजेचं आहे. खूप वेळ गेलेला आहे परंतु आलेला वेळ आपला आहे हे समजून आता बॅटरने फलंदाजी करावी लागेल. 6 धावा येत आहेत आणि पाहतोय धावफलकावर 18 धावा धावफलकावर लागल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक इम्रान यांचं चालू आहे. पहिल्या चेंडूवर एक मोठा समाचार घेतला इम्रान यांच्या आणि धावा येतील हे संकेत जरूर दिलेला आहे. ओहो, पुन्हा एकदा बॅक टू बॅक तसाच मारलाय. रिप्लाय मध्ये दाखवला जाईल 6 धावा. ओहो, काय फलंदाजी करत आहेत. कमी धावसंख्या आहेत आणि त्या धावसंख्येला जर पुढे न्यायचं असेल तर अशी फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या झालेली आहे 24 धावा धावफलकावर. जिथे आपण पाहतोय 3 षटकामध्ये 12 धावा होत्या. 2 चेंडूमध्येच मात्र 12 धावा आल्या आणि तब्बल 24 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच एक चांगली फलंदाजी होत आहेत आणि इम्रानवर आक्रमण चालवलेलं आहे. अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. एक सन्मानजनक फायटिंग टोटल येईल का? नक्कीच जुनेरा 11 मसला संघाकडून याही गोष्टीकडे लक्ष असेल. फुलटॉस नो आहे आणि तिकडे मात्र चेंडू आपण पाहतोय पंच सरांचा इशारा. पंच सर, नो दिलेला आहे आणि डिक्लेअर एकूण 2 धावा येतील आणि आपण पाहतोय 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. जिथे इम्रान आता खराब गोलंदाजी करत आहेत. जास्तीच्या धावा नव्हत्या त्या धावा वाढवण्याचं इम्रान स्वतः काम करत आहे आणि बॅटर सुद्धा काम करत आहेत. कारण आपण पाहतोय बॅट्समनच्या माध्यमातून 2 मोठे फटके आले. तब्बल 2 षटकार आले इम्रानच्या अगेन्स्ट आणि म्हणूनच की काय आता 26 धावा धावफलकावर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 6 गड्यांच्या मोबदल्यात मसला संघ.
याही वेळेला फुल टॉस होता, याही वेळेला मोठं आक्रमण होणं गरजेचं आहे. निराश असतील बॅट्समन आणि त्यांचे सहकारी, परंतु दरम्यानच्या काळात आपण पाहतोय 2 धावांची पूर्तता झालेली आहे. 2 धावा आल्या जरूर, परंतु निराश असतील बॅट्समन, कारण त्यांचं टायमिंग चांगलं होतं, परंतु आता फुलटॉसवर आक्रमण करू शकले नाही. आणि बघता बघता धावफलकावर धावा 28 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, जिथे आपण पाहतोय षटक क्रमांक शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इम्रान गोलंदाजी करत आहेत. आज मात्र दमखम दाखवली सेवन क्लब कुडकी संघाने, जिथे आपण पाहतोय 28 धावा आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये झालेल्या आहेत. 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. समोरच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाजी होते इम्रानच्या माध्यमातून. याही वेळेला ओहो फेकून दिलाय आला तसा, आणि ही बॅटिंग कुठे होती नक्कीच असं म्हणत असतील मसल्याचे समर्थक, परंतु आले जरूर 6 धाव्यांसाठी. याही 6 धाव्यांनी धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल आपण पाहू शकतोय धावफलकावर 34 धावा धावफलकावर. आज इम्रानवर आक्रमण चढवलं गेलं. नक्कीच 2 षटका 3 षटकामध्ये 12 धावा होत्या आणि आता 34 धावा आलेल्या आहेत. म्हणजे एक सन्मानजनक धावसंख्येकडे आपण चाललोय आणि येणाऱ्या काळात गोलंदाजीला काहीतरी करण्याची संधी जरूर दिलेली आहे बॅट्समनने, आणि ती संधी अजून किती असेल. ओहो इथे मात्र ब्लॉक होल समोरच्या दिशेने, इथे खराब थ्रो जिथे एकेरी होती तिथे दुहेरी जरूर आली, आणि या 2 धावा जरूर आलेल्या आहेत. या 2 धावेने धावफलक 36 वर जाऊन पोहोचलेला आहे. आपण पाहतोय शेवटचं षटक मात्र नक्कीच जुनेरा 11 मसला संघासाठी खूप लाभदायक आहे, कारण इम्रान पुन्हा एकदा आपल्या षटकाकडे येतील. याही वेळेला बॅटची कडा स्लिपमध्ये चेंडू निघून जातोय, आणि तिकडे आपण पाहतोय 1 धाव आलेली आहे. एकेरी धावेने नक्कीच हे षटक सुद्धा संपलेलं आहे. 4 षटकामध्ये आपण पाहू शकतोय जुनेरा 11 मसला संघ 6 गड्यांच्या मोबदल्यात 37 झालाय, आणि 38 धावांचं विन असणार आहे, लक्ष असणार आहे 38 धावांचं. 3 षटक नक्कीच गोलंदाजाचं होतं, परंतु शेवटचं 4थं षटक मात्र फलंदाजांनी दमखम दाखवली. एक 24 चेंडूमध्ये 38 धावा दमखम येऊ शकते. या मैदानाचा कित्येक सामने असे पाहिलेले आहेत की छोटी छोटी धावसंख्या नक्कीच संरक्षित केली जाते, आणि याही वेळेला आपण पाहतोय जुनेरा 11 मसला संघ आता गोलंदाजीसाठी कारनामा करावा लागेल.
हॅलो. तर पुन्हा एकदा स्वागत आहे मेहर 11 टेम्पाले फेस्टिवल 2025. आजचा 6वा दिवस आहे आणि 6व्या दिवसातील सामना क्रमांक 2 पहिलं सत्र आपण पाहिलं, जिथे जुनेरा 11 मसला संघाने बॅटिंग केली 4 ओव्हरमध्ये 3 षटक. त्यांच्यासाठी खूप त्रासदायक होतोय, परंतु 4थं षटक मात्र खूप चांगलं गेलं. धावांचा ओघ वाढला गेला आणि तब्बल 38 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्या आणि आता मात्र 7 क्लब कुडकी संघाला या 38 धावा पार करायच्या आहेत. 9.5 ची सरासरी राखायची आहे आणि अशा वेळेतच या धावा रोखल्या जातील का, किंबहुना या धावा पार केल्या जातील. त्या क्रिकेटच्या पटलावर एक कसा सामना असेल हे नक्कीच आपण पाहू जरूर. परंतु या मैदानाचा आणखीन एक रेकॉर्ड आहे, कारण या धावा रोखल्या जाऊ शकतात. कारण कालच्या दिवसामध्ये महाड आणि पोलादपूर यांच्यामधला सामना 33 धावांचा सामना होता, जिथे महाडला थांबवलं गेलं आणि पोलादपूरने हा सुद्धा धावा नक्कीच या 33 धावांवर विजय नोंदवला आहे आणि आपल्याकडे 38 आहे. नक्कीच म्हणजे काय, तर आपल्याकडे थोड्याशा जास्तीच्या धावा संख्या आहेत आणि ते 4थं षटक आपल्याकडे आणणार क्रिकेट आहे आणि त्या 4थ्या षटकाच्या पलीकडचे आता 4 षटक तुम्हाला गोलंदाजी करायचे आहे आणि हा सामना कशा प्रकारे रंगतदार होईल या सगळ्याकडे तुमचं आमचं लक्ष असेल आणि मैदानाच्या आतमध्ये सामना चालू होतोय, जिथे आपण पाहतोय स्ट्राइक एंडला. सर, ये फील्डिंग की जो टीम है यासीन सर, इसके अंदर फैज़ान ये जो प्लेयर है, ये खास आज सुबह में दुबई से पहुँचे हैं टेम्पाला की टूर्नामेंट खेलने के लिए और इन्होंने वहीं से एंट्री की है और यहाँ पे पहुँचे हैं. उसमें भी पहुँचने में उनको तकलीफ़ें उठानी पड़ी. दुबई से गांव तक तो सही पहुँच गए, लेकिन गांव से यहाँ पहुँचने में उनकी 3 गाड़ियाँ ख़राब हुई है, उसमें वो लेट हुए. बट ये टूर्नामेंट के लिए खास वो दुबई से आए हैं, तो मैं मेहर 11 की तरफ से उनका तहे दिल से शुक्रगुजार हूँ. क्या बात है. एक नक्कीच जबरदस्त ओढ असते या मेहर 11 टेम्पाले संघाची. पहिला चेंडू आपण पाहतोय, दुबईवरून आले, गावाला पोहोचले, तिकडनं मात्र इथे यायचं म्हणजे काय, तर किती ओढ आहे या टुर्नामेंटची हे जरूर आपल्याला मुशीरभाईंनी सांगितलं. पहिला चेंडू याही वेळेला आपण पाहतोय पिचिंग केली गेली उजव्या इष्टीवर, प्रतीक्षा केली पंचांच्या इशाऱ्याची आणि त्याही पलीकडे पंच म्हणतायत की हा चांगला चेंडू आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इम्रान आणि रिहान हे आघाडीचे 2 फलंदाज दाखल झालेले आहेत, तर गोलंदाजी मार्कवर विलास दाखल झालेला आहेत. 2 चेंडू कल्पकता दाखवली आणि मागील 2 चेंडूवर उजव्या इष्टीवर ठेवलं गेलं आणि त्याही पलीकडे आक्रमण केलं गेलं नाही. मी म्हटल्याप्रमाणे नक्कीच कधी कधी आपल्या बाजूने मोमेंटन येतो, तो मोमेंटन आलाय का, कारण आपण पाहतोय मसला संघ पुन्हा एकदा उजव्या इष्टीवर, तिकडे मात्र वाईड जरूर दिलेला आहे. या वाईडने आता मात्र धावांची सुरुवात इथे मात्र 7 क्लब कुडकी संघाची झालेली आहे. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि अशा परिस्थितीत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी चाललेली आहे, जिथे आपण पाहतोय इम्रान स्ट्राइक एंडला आहेत डावखुरे, तर दुसऱ्या बाजूला विकास. पुन्हा एकदा फटका फसलाय, परंतु 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होईल. तिकडनं मात्र क्षेत्ररक्षक चांगली फुटबॉल स्टाईलने अडवला. एकेरी धावेचं रूपांतर आता मात्र दुसऱ्या धावेत केलेलं आहे. 2 धावा आलेल्या आहेत, एकूण 3 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. धावसंख्या कमीची आहे आणि अशा परिस्थितीत तुम्हाला गोलंदाजी कशी करायची आहे. नक्कीच आमचे फैसलजी सरबतवाले आहेत, त्यांच्याकडून विलास यांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. नक्कीच या टुर्नामेंटसाठी फैजल हे नक्कीच प्रत्येकासाठी थंडगार सरबत देत आहेत आणि आज मात्र क्रिकेटला सुद्धा प्रेम करत आहेत. विलास चुकी करत आहेत, सातत्यपूर्ण उजव्या इष्टीच्या 9व्या 10व्या स्टंपवर ठेवत आहेत आणि तिकडनं मात्र समोरच्या संघाला 1 धाव बहाल करत आहेत. आपण पाहिलं गेलं तर आणखीन 1 धाव येईल. धावफलकावर तब्बल 4 धावा लागलेल्या आहेत. पहिले षटक मार्गस्थ असताना जिथे विलास गोलंदाजी करत आहेत. ओहो, बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, चेंडू फेकून दिलाय आणि तिकडनं पंचांचा इशारा 6 धावांसाठी.
अफलातून बॅटिंग इम्रानच्या माध्यमातून. डावखुरे फलंदाज जसे घातक असतात ना, ती घातकता आता इम्रान यांनी दाखवलेली आहे. त्यांच्या स्लॉटमध्ये चेंडू आला आणि त्याला फेकून दिलाय 6 धावेंसाठी. ही फलंदाजी नक्कीच होणं गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजांना हेही पाहावं लागेल की आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि अशा परिस्थितीत तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. या धावा तुम्हाला परवडणार नाहीत, किंबहुना हा परतीच्या प्रवासाच्या अशा प्रकारच्या धावा जरूर असतील. पुन्हा एकदा विलास इम्रान यांच्यासाठी पुन्हा एकदा उजव्या स्टीवर स्लिपमध्ये चांगले क्षेत्ररक्षण, जरूर थांबवली एक धाव आणि कौतुक करणं गरजेचं आहे तिकडच्या क्षेत्ररक्षकाचं, कारण एक धावेचं खूप सारं मोल आहे इथे. धावफलकावर धावा सध्याच्या घडीला 10 लागलेल्या आहेत, जिथे आपण पाहतोय पहिले षटक विकास यांचं मार्गस्थ असताना. हो, वेग 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 होता, परंतु तिकडे आपण पाहतोय त्याही वेगाला नक्कीच उत्तर दिले एक धावेने. एकेरी धाव आली, एक धाव जरूर आली. धावफलकावर तब्बल 11 लागलेले आहेत आणि पहिले षटक संपलेलं आहे. पहिले षटक जरूर संपलेलं आहे. 38 धावांचा पाठलाग करायचा असताना पहिलं षटक विकासच्या माध्यमातून अतळलं गेलं. उजव्या स्टीवर सातत्यपूर्ण त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि तिकडनं सुद्धा वाईड जरूर आला. एक मोठा फटका आला आणि तब्बल 11 धावा खर्च केलेल्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता सध्याच्या घडीला बॅटिंग करत आहेत 7 क्लब कुडकी, जिथे मैदानाच्या आतमध्ये रियान आणि इम्रान मात्र डावाला सुरुवात केलेली आहे. चांगला सुरुवात जरूर केलेली आहे. पंचांची भूमिका आज नक्कीच या क्रीडा स्पर्धेसाठी सातत्यपूर्ण. संदीप हाटे सर आणि संदीप माने हे आपण पाहतोय, जे दक्षिण रायगडमध्ये सध्याच्या घडीला नक्कीच चांगल्या क्रिकेटला आणि चांगल्या पंचांच्या भूमिकेसाठी ओळखले जात आहेत. आणि नक्कीच या विभागाला आणखीन एक पोलादपूर गाव जरी असलं तरी मुंबईवरून इकडे दाखल होत आहेत प्रदीपजी शिंदे. त्यांच्याकडे एक वेगळ्या नक्कीच कलाकौशल्य आहे. नक्कीच तेही सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. डान्सिंग अंपायर म्हणून त्यांना ओळखलं जातं प्रदीप शिंदेना, आणि खूप कमी वेळात त्यांनी सुद्धा या मैदानात आपली ओळख किंवा टेनिस क्रिकेटमध्ये ओळख निर्माण केलेली आहे. आज प्रदीप शिंदे यांचं खूप सारं फॅन फॉलोअर आहे. त्याहीपेक्षा बऱ्याचशा क्रीडा स्पर्धा त्यांना कव्हर करायच्या असतात आणि बरेचसे फोन कॉल त्यांच्यासाठी सुद्धा असतात. परंतु क्रीडा स्पर्धा जरी खूप असल्या तरी मर्यादा आहे आपल्याला वेळेची किंवा दिवसांची. काल त्यांना MMA स्पोर्ट्सकडून सुद्धा आमंत्रण होतं. आम्ही तिकडे सगळेजण त्यांची वाट पाहत होतो, परंतु वेळ देऊ शकले नाही आणि त्याही प्रेक्षकांना त्यांनी निराशा जरूर केलेली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक आलंय आणि याही वेळेला आपण पाहतोय इम्रान यांना हा चेंडू समजला नाही. मागे यष्टीरक्षकाकडे जाते, त्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाजीवर आलेले अब्रार दाखल झालेले आहेत. अब्रार यांनी दमखम दाखवलेले आहे. पहिला चेंडू वेग होता, त्याहीपेक्षा उंची सुद्धा चांगली होती आणि याही चेंडूवर आक्रमण करता आलं नाही. 11 धावांचा आतापर्यंत खेळ आणि षटक क्रमांक दुसरं अब्रारचं. मार्गस्थ होतोय, डाव्या एष्टीवर टाकलेला चेंडू मागे निघून जातोय. संदीप हाटे सर आमच्याकडे वळतायत. 1 धावेची खूड होते. तब्बल 12 धावा धावफलकावर. 38चा पाठलाग चालू आहे. 37 झालेले आहेत आणि तुमच्या फलंदाजांनी नक्कीच भरसला संघ थोडीशी निराशा केली, परंतु तुमच्या चाहत्यांना आता तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. गोलंदाजाकडनं ती अपेक्षा तुम्ही 100% पार करायची आहे, कारण चाहते यासाठी येतात, कारण तुमच्याकडे अपेक्षा ठेवून. ओहो, फुलटॉस चेंडू त्याला बरोबर पटकावलाय. तब्बल 6 धाव्यांसाठी आला तसा फेकून दिला. एक चांगला फटका, दमदार षटकार आलाय. क्या बात है. या एक खराब चेंडू टाकलं तर नक्कीच आक्रमण चढवलं जाईल, कारण क्रिकेटच्या पटलावर तुमची एक चुकी समोरच्याला संधी असते आणि ती संधी घेण्यासाठी आज प्रत्येकजण कित्येक लांबचा प्रवास करून आलेला आहेत. आपल्याला माहिती आहे, मुशीरभाईंनी सांगितलं की आमचे खेळाडू आता दुबईवरून येऊ लागलेले आहेत आमच्या या स्पर्धेसाठी. याही वेळेला ओहो, परफेक्ट टायमिंग आहे. इकडे अंतर पार होईल का? ओहो, त्याही पलीकडे काय चेंडू पकडलेला आहे. झेल तर पकडलेला आहे. पंचांचा इशारा आपण नक्कीच त्याही पलीकडे येऊ. हो, आऊट. आणि या परतावं लागेल इथे मात्र इम्रान यांना. विकेटचं होते पडतन. काय अफलातून क्रिकेट पाहायला भेटलं. एका बाजूला चांगला फटका सजवला, टायमिंग चांगलं होतं, त्याही पलीकडे चेंडू गेला सुद्धा, परंतु सीमा रेषा लगेच हवेत झेप घेऊन पकडलेला झेल अफलातून होता. हे क्रिकेट तुम्हाला मला पाहायला भेटते आणि हेच क्रिकेट आज मात्र टेम्पाल्याच्या मैदानात आपण पाहतोय. एक गडी बाद झालाय. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धावा मात्र झाल्या त्या
18 धावा धापलकावर. 18 धावांचा खेळ, एक गड्यांचा मोबदला जरूर आहे. 38 धावांचा पाठलाग, परंतु याही धावांना संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करावा लागेल, कारण क्रिकेटच्या पटलावर आणि आयुष्याच्या आपल्या पुस्तकात सहज सोपं हा शब्दच नाही मित्रांनो. आणि ज्याच्या आयुष्यात सहज सोपं लिहिलं असतं ना, त्याचं आयुष्य फुकट असतं. ज्याच्याकडे संघर्ष असतं त्याचं नाव आणि त्याही पलीकडे त्याचं एक वेगळं कौशल्य असतं, आणि तो संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऐमान दाखल झालेले आहेत. रियान यांच्या जोडीला ऐमान दरुल दाखल झालेला आहे. 18 झालेले आहेत. 38चा पाठलाग, म्हणजे इथून सुद्धा 20 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरं. मॅच फास्ट आहे का सर? पंच सर जरा फास्ट घ्या मॅच. ऐमान दाखल झालेले आहेत. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक सफलता भेटल्यानंतर पुन्हा एकदा मसला संघ कमबॅक करतोय का, आणि हेच सातत्यपूर्ण क्रिकेटमध्ये होतं. ओ पुन्हा एकदा आमचा विकेट जरूर गेलाय, परंतु आम्ही थांबणार नाहीत. अफलातून षटकार आलाय समोरच्या दिशेने, साईड स्क्रीनला भेदून जाणारा हा षटकार येतोय 6 धावेसाठी. या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल आपण पाहू शकतोय धावफलकावर एक गड्यांच्या मोबदल्यात 24, जिथे षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना कमीच्या धावसंख्या आहे त्यावर आक्रमण चढवायचं हे सगळं सूत्र आता बॅटरने अनुभवलेलं आहे. हो पुन्हा एकदा उजव्या ष्टीवर थोडासा लाभ केला चेंडू, तिकडे मात्र आपण पाहतोय कव्हरचे क्षेत्ररक्षक येत आहेत, प्रयत्न केला गेला आणि एकेरी धाव आली. एकेरी धावे धावफलक 25 वर जाऊन पोहोचलेला आहे. एक गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना इथून प्रवास खूप सुखकर आहे आता मैदानाच्या आतमध्ये कुडकी संघाचा, कारण बॅटरने निराशा केली पहिल्या सत्रामध्ये मसल्या संघाची, आणि ती अडचण आता गोलंदाजाला सतवत आहे. ओहो पुन्हा एकदा अक्कू टप्पा होता त्याला बॅटच्या बदोबत, आणि आपण पाहतोय मिड विकेटच्या वरून गोरेगाव कॅप्टन यहाँ टॉस के लिए आ जाए. गोरेगाव कॅप्टन टॉस के लिए आ जाए प्लीज. जिथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 31 धावा आल्या. 38 धावांचा पाठलाग. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या गेल्या तर 20 धावा आल्या, परंतु दुसरे षटक खूप महागडं आलं. मैदानाच्या आतमध्ये 11 धावा आणि तदनंतर 20 धावा आल्या, म्हणजे दोघांची सरासरी पाहिली गेली तर खूप खराब आहे. परंतु त्याही पलीकडे आपण पाहतोय 31 धावा 38 धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक तिसरं स्वप्नील दाखल झालेले आहेत. पहिला चेंडू फुलटॉस होता, त्याला टोळवलाय जरूर. आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडनं. एकेरी धाव आली. एकेरी धावेने धावफलक आपण पाहतोय 32 वर. सामन्यामध्ये षटकारांनी जी हवा घालवली ती हवा आता आणणार कोण, गोलंदाज काय कारनामा करणार, खूप कठीण आहे ही गोष्ट, परंतु त्याही पलीकडे आपल्याला सामन्याकडे जाणं गरजेचं आहे. एका बाजूला रियान पुन्हा एकदा आघाडीला आलेत, आणि स्वप्नीलवर आता ओहो एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, जिथे सगळं काही चांगलं चाललेलं आहे परंतु त्याही पलीकडे झेल सुटलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक धाव येते. तब्बल मैदानाच्या आतमध्ये 33 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज मात्र आपण पाहतोय कमी धावसंख्येचा पाठलाग करताना तिसरे षटक मार्गस्थ आहे इथे मात्र मसल्याच्या माध्यमातून, परंतु कुडकीचे एक जबरदस्त बॅटिंगचा नमुना दाखवलेला आहे. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी स्लोअर वन, त्याही चेंडूला सोडून दिलंय, पाठीमागच्या दिशेने जाईल तिकडे यष्टीरक्षक आहेत, आणि एक चांगल्या चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू जरूर आला, आणि नक्कीच फलंदाज सुद्धा पाहत राहिले की कशा प्रकारे टोळवायचा, वाईड येईल का, बरेचसे प्रश्न त्यांच्या मनात होते, आणि त्या संभ्रमातच चेंडू मागे निघून जातोय, आणि बघता बघता निर्धाव चेंडूची सांगता. याही वेळेला थांबून राहिले, लेट जरूर खेळले परंतु थेट खेळले 4 धावेंसाठी, आणि या 4 धावेनी आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 37 धावा धावफलकावर, आणि आता मात्र धावांची बरोबरी झालेली आहे, स्कोर लेवल झालेली आहे, आणि आता औपचारिकता 1 धाव्यांची आहे विजयासाठी. दुसरा सामना आजच्या 6व्या दिवसातला, आणि याही पलीकडे आपण पाहतोय दमखम दाखवली आज 7 क्लब कुडकी संघाने, जिथे बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही आघाडीवर चांगली कामगिरी केली. याही पलीकडे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये
एक धावांची गरज आहे. 3 षटक झालेले आहे. 37 एक गड्या जरूर बाद झालेला आहे कुडकी संघाची, परंतु तिकडनं मात्र आता स्कोर लेवल झालेली आहे. दोन चेंडू आणि 7 धावांवर रियान खेळतायत, जिथे आपण पाहतो एक धावांची गरज आहे. आणि यासाठी क्लब 7 वॉरियर्स कुर्की कैप्टन यहाँ टॉस के लिए आ जाए डायरेक्ट प्लीज, जल्दी से, क्योंकि वक्त की कमी है. क्लब 7 वॉरियर्स कुर्की और गोरेगांव के शुभम जो इससे पहले की मैच के मैन ऑफ द मैच थे, वहाँ यहाँ के अपना मैन ऑफ द मैच का अवार्ड ले ले. और इस मैच के मैन ऑफ द मैच रिहान कुर्कीकर, इस मैन ऑफ द